रवींद्र धंगेकर एक चांगले लोकप्रतिनिधी असे मी समजत होतो, परंतु प्रसिद्धीसाठी इतका स्टंटबाज लोकप्रतिनिधी असावा याचा आज माझ्या निदर्शनास आलेला आहे। एक अपघात प्रकरणामध्ये ससूनच्या 2 डॉक्टरने रक्ताचे सॅम्पल बदलल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि त्याबाबत रवींद्र धंगेकर जे लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे त्यांनी माझ्यावर आरोप केले। मुश्रीफांच्या आशीर्वादाने हे चाललेलं आहे असा त्यांनी एक अतिशय खोटा माझ्याबद्दल बदनामी पसरवणारा त्यांनी आरोप केलेलं मी प्रसार माध्यमामध्ये पाहिलं। कदाचित रवींद्र धंगेकरांना माझी माहिती नसावी। रवींद्र धंगेकर एक चांगले लोकप्रतिनिधी असे मी समजत होतो, परंतु प्रसिद्धीसाठी इतका स्टंटबाज लोकप्रतिनिधी असावा याचा आज माझ्या निदर्शनास आलेला आहे। त्यांनी 2 दिवसाच्या आत जर माझी माफी मागितली नाही तर त्यांना बदनामीचा दावा त्यांच्यावर मी दाखल करीन। तर हे जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा मी परदेशात होतो। मी हे आजच प्रकरण वाचलं, प्रसार माध्यमामध्ये ही बातमी वाचली आणि तात्काळ मी याचा खुलासा करतोय। आजच माझा फोन आणि त्या दोन्ही डॉक्टरांचे फोन हे धंगेकरांना पोलिसांनी ताब्यात द्यावेत आणि त्याला सीडीआर तपासायला सांगावेत किंवा पोलिसांनी तात्काळ त्याला माहिती द्यावी। असा खोटं बोलणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या आमदाराच्या बाबत या निवडणुकीत लोकसभेच्या त्यांना पराभवाचे झूज चाकावीच लागेल असं आता माझं भाकीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।